नमस्कार मित्रांनो, हंगामी बिग बॉस या दुसऱ्या भागात आपले सर्वांचे स्वागत आहे. अजूनही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून टाका. चला वळूया कार्यक्रमाकडे. आणखी एक हा फक्त मनोरंजनासाठी बनवलेला व्हिडिओ आहे. कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. तर आमच्या या कार्यक्रमाचे पहिले जज आहेत हसमुख, दुसरे आहेत बोलके आणि तिसरे आहेत फक्त इशाऱ्याने आणि एकच शब्द वापरणारे जज. तर आज आपण बोलूया शायर यांना. ते आपल्या शायरीचे काय महत्त्व सांगतात ते बघूया व त्यांच्याशी प्रत्यक्ष वाद घालणारा प्राणी अर्थात माणूस मी स्वतः शाहीर हाजीर हो. शाहीर आपल्या शायरी सोबत हाजीर. शायर है हम, सदा शायरी में डूबे हम, सभी पर शायरी करते हम. नेमकी कुणावर करता शायरी? टोपी तुम्हारी साहब निहारती हरदम तुमको, तुम्हारा थोबड़ा बड़ा कमीना बताती हमको. फाटक्या तोंडाच्या मी कमीना आणि तू काला इज्जतदार आहेस का रे भाडव्या? राग मानू नका साहेब. कमीना यानी किसी क्षेत्र में माहिर. तुम बोल बच्चन में माहिर और कमीने हो. मैं मेरे शायरी में कमीना हूँ. तुमने गलत अर्थ निकाला, मैं क्या करूँ? वाह 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 वाह, बहुत बढ़िया. हा 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 हा, बहुत अच्छा बहुत अच्छा. अंटास अंटास अंटास. शुक्रिया शुक्रिया. तीन देवों की मूर्ति जैसी तीन जज साहब की मूर्तियाँ. सलाम सलाम. काय रे जे साहेबांना भूत म्हटलास? तुम किसी से कम नहीं. ये क्या बकवास है? तुम बहुत ही अच्छे हो, मरने के बाद भी जिंदा हो, इसीलिए मैंने तुमको भूत की उपमा दी है. तुम भूत जैसे हो, धरती पर भी जिंदा, मरने के बाद भी जिंदा और स्वर्ग में भी जिंदा. हा 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 हा, बहुत खूब बहुत खूब. हा 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 हो, बहुत अच्छा बहुत अच्छा. अंटास अंटास अंटास. चल आता पक्ष्यांवर शायरी करून दाखव. हल्ली कावळे जास्त काव काव करताय, उडून माणसात बसतात. हल्ली टोप्या घातल्यात त्यांनी, डोळे तेवढे चांगले, बाकी विचार मात्र पांगले. म्हणजे मी कावळा, जेजही कावळे. माणसातला माणूस मेला, कापा कापीला ऊत आला, माणसाचा सैतान झाला, क्रूर वागू लागला, नाती गेली गोती गेली चुलीत, तमाशे गावातून दिल्लीत. जो तो स्वतःला समजतो सज्जन, मारून टाकले आहेत केव्हाच मन. हा 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 हा, बहुत खूब. वाह 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 वाह, बहुत अच्छा. अंटाच अंटाच अंटाच. तुम्ही तुमच्या शायरीने माणसाला कसे हसवतात? गम को भुलाओ ना खुद को रुलाओ, ना तेरा ना मेरा सब दिलों का खेल, रोना ही बच्चों का काम, हम तो है मर्द क्यों करते खुद को बदनाम. हा 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 हा, बहुत अच्छा. वाह 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 वाह, बहुत खूब. अंटास अंटास अंटास. बसा जागेवर. आता पुढचे स्पर्धक आहे बकवास भाऊ. बोला आता बकवासीने काय काय केले? हम है बकवास इसलिए है खास, रोतों को हंसाया. भले ही है हम बकवास फिर भी सबका टाइम पास. बकवास हमारी यहाँ वहाँ सब जगह. खुलून सांग कुठं कुठं असते तुझी बकवास? गांव का लफड़ा, सबसे बड़ा झमेला, राजकारणी का रेडा, सरपंच का डेरा, सभी की बत्ती करता हूँ गुल, राजा सभी को मिलते हैं जहाँ वहाँ. हा 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 हा, बहुत खूब. वाह 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 वाह, बहुत बढ़िया. अंटास अंटास. याचा अर्थ तू बकवास करून साऱ्यांची पोलखोल करतोस. जी हाँ, बरोबर फरमाया. सभी जगह मैं
शांति भंग करने का काम करता हूँ, इधर का उधर करते, सबका भांडा फोड करता हूँ, बड्या बड्या अण्णा, डोक्याला आणतो मुंग्या, नाव आमचं आहे राव मंग्या. चला, कभी खुशी कभी गम, बसा जागेवर. आता तिसरा स्पर्धक आहे. जो न देखे रवी वो देखे हमारा कवी. बोला कवी महाशय, आणखी काय काय दिसतं तुम्हाला? तुमच्या टोपीवर बसलेली माशी, काय सांगाल तिच्याबद्दल? ती तुमची परीक्षा घेत आहे. किती इमानदार आहात तुम्ही पाहत आहे. चुकून तिला बघू नका, देऊन लाल शेरा उडून जाईल, हातात तुमच्या धुपाटणे येईल. हा 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 हा, बहुत खूब बहुत खूब. वाह वाह वाह, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. अंटास अंटास. आणखी कशावरती कविता करतात तुम्ही? म्हशीवर पण, माणसावर पण, देवावर पण, स्वतःवर पण. सांगा ना, कोणावर करू कवन? देवावर करून दाखवा कवन. देवही परेशान झाला माणसातला बघून सैतान. चित्रगुप्त ही तापला म्हणू लागला, खालीच करा तुमच्या पाप पुण्याचे टाचण. आता म्हशीवर करा कविता. म्हैस झाली तट्ट, दूध देईना घट्ट, कारण मिल वाढलीत, ढेप चव बिघडली, स्वार्थापोटी झाला माणूस आंधळा, जीवनसत्व गेले, नुसता आहे खुळखुळा. माणसाबद्दल 2 शब्द कवन करा. माणूस झाला बेईमान, प्रेम गहाण ठेवले, आत्मा ही विकून झाला प्रेमान. मोबाईल आला, माणसातला माणूस गेला, जिव्हाळा इथेच आटला, जो तो पैशावर आला, पैशापायी माणूस हरवला. हा 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 हा, बहुत खूब बहुत खूब. ओ बहुत बढ़िया बहुत बढ़िया. अंटास अंटास अंटास. तर मित्रांनो, लवकरच भेटूया पुढच्या भागात. टुडू 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 टुडू.